साथीवर जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहतात आमचे चॅनल. आज आम्ही आहोत मुंबईच्या कल्याण डोंबिवली बुद्धभूमी मुंबई या ठिकाणी. आणि आतापर्यंत सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले बुद्धभूमीच्या विषयाचा संबंधानं त्याची शहनिशा करण्यासाठी आम्ही मुंबईला आलेलो आहोत. आणि आल्यानंतर काय पाहतो आहे तर जे व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर पाहिले तशासारखा प्रकार असा इथे काहीच दिसलेला नाही. ज्याप्रमाणे तिथे दाखवलेलं आहे की मूर्त्या तुटलेल्या आहेत, प्रशासनाने मूर्त्या तोडलेल्या आहेत, त्याही दिसल्या नाहीत. वरून भंतेजीला मारहाण झालेली आहे असा प्रकार सुद्धा आम्हाला दिसलेला नाही. आम्ही भंतेजी सोबत चर्चा केली तर भंतेजींना सांगितलं की ऑन रेकॉर्ड नाही सांगितलं, पण सांगितलं की असं काही मारहाण झालेली नाही. तसंच त्यांना विचारलं की कोणत्या मूर्त्या तोडलेल्या त्या आम्हाला दाखवा, तर ते चुप राहिले, शांत राहिले. त्यांनी काही असं सांगितलेलं नाही. परंतु आम्ही त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला. तो इंटरव्ह्यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू. तर असं लक्षात आलेलं आहे की प्रशासनाला ज्या मागण्या बुद्धभूमी फाउंडेशनने केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे प्रशासनाने. परंतु असं लक्षात येते आहे की जो नेक्स्ट व्हिडिओ दाखवू त्याच्यामध्ये की बुद्धभूमी फाउंडेशनचे जे लोक आहेत किंवा जे फाउंडेशन मध्ये जे कार्यरत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोही विकास सरकार करणार आहे तो विकास सरकारने न करता जो विकासाचा पैसा आहे तो पैसा बुद्धभूमी फाउंडेशन मध्ये द्यावा. परंतु असा प्रश्न पडते आहे की सरकार कधीही काय असं करते की पुरा पैसा फाउंडेशनला देऊन टाकते, असं कधी इतिहासामध्ये झालेलं नाही. तर तुम्ही पाहत राहा आमचं चॅनल. आम्ही तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू की तिथे काय वातावरण आहे आणि कशी व्यवस्था आहे ते तुम्ही पहा आणि तुम्ही विचार करा की काय असं झालेलं आहे. तसंच बुद्धभूमी फाउंडेशनचे जे लोक आहेत किंवा जे कार्यरत आहेत त्यांनी 15 तारखेला जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये जर तुम्ही सामील होत आहात तर आधी बुद्धभूमीला या आणि बुद्धभूमीमध्ये पहा की काय असं वास्तविक झालेलं आहे. कोणती मूर्ती तुटलेली आहे, किती लोक इंजर्ड झालेले आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं होतं की आम्हाला गोली मारा, आम्हाला मारून टाका असे काही भंते लोक म्हणत आहेत. तर काय असं झालेलं आहे ते त्या जेसीपीच्या खालत उभे झालेले आहेत. काय असं झालेलं आहे. आम्ही जे सरकारी यंत्रणा आहे, जे तिथले जे मंत्री आहेत त्यांच्या लोकांना सुद्धा भेटलो, त्यांच्याकडे जाऊन विचारलो. त्यांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली, व्हिडिओ दाखवले की असं काही झालेलं नाही. आम्ही जेसीपी घेऊन गेलो होतो तर ते सगळं आम्ही त्यांच्या मतानुसारच केलेलं होतं हे त्यांनी सांगितलं. तसंच तिथे जो विकास होणार आहे त्या विकासाची माहिती दिली. तिथे शाळा होणार आहे, तिथे कॉलेजेस होणार आहे, तिथं भंतेजी लोकांचं प्रशिक्षण केंद्र उभं होणार आहे, दवाखाना उभा होणार आहे. तसंच बुद्धगयाचं जे टेम्पल आहे तशी प्रतिकृती तिथे उभे होणार आहे. तसंच साचीचं जे बुद्ध विहार आहे किंवा ते केंद्र आहे तशा प्रकारची प्रतिकृती इथे उभे होणार आहे. अशा प्रकारचं एक मोठं गार्डन इथे खेळण्यासाठी लहान मुलांसाठी उभं होणार आहे. ते अशोकनगर या एरियातली जे लोक आहेत त्यांना तिथे थांबण्यासाठी खेळण्यासाठी काही व्यवस्था नाही, दवाखाना नाही, त्याच्यामुळे तशी व्यवस्था तिथे निर्माण होणार आहे. मोठी पाण्याची टाकी निर्माण होणार आहे, त्या परिसरामध्ये पाण्याचा तुटवडा होतो, हे सगळी गोष्ट निर्माण होणार आहे. ते सरकारच्या माध्यमातून होणार आहे. सरकार असं लिखित द्यायला सुद्धा तयार आहे. परंतु जो प्रश्न निर्माण झालाय तो मोठा विचाराचा प्रश्न आहे. सर्वात मोठा प्रश्न हा पडते आहे की आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवू त्या व्हिडिओमध्ये तिथे सर्व पिल्लर उभे झालेले आहेत आणि आता वरून जे बांधकाम आहे ते सुरू होणार होतं. त्याच्याकरता काही इजा न व्हावी त्या मूर्तीला म्हणून ते तिथून मूर्ती हटवणार होते. हे सगळी माहिती बुद्धभूमी फाउंडेशनला होती. सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की तिथे गड्डा, इतऱ्या पिल्लर खोदायला किती मोठी जागा लागते, किती मोठी मशीन लागते, ते सगळं झालेलं आहे.
गड्डे खोदून पिल्लर उभे झाले आणि आता पिल्लरच्या वरती जो रोड मॅप आहे तो सुरू करणार होते, त्याच्याकरता बुद्ध मूर्त्या तिथून हटवणे होते. हे सगळं प्रकार सुरुवातीला झाला, म्हणजे याला व्हायला करीबन 6 महिने 1 वर्ष लागलं असेल. ह्या सर्व गोष्टी होत असताना त्या गोष्टी थांबल्या आणि अचानकपणे असे व्हिडिओ समोर आले. तर काय हा प्रकार आहे, काय हा पैशाचा प्रॉब्लेम आहे, जमिनीचा प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, विकासाचा प्रॉब्लेम आहे, ह्यावर आपण जरूर विचार करावा आणि हे स्वतः येऊन पाहावं. स्वतः तुम्ही या आणि पहा काय असं झालेलं आहे, काय आमच्या जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांना भडकवण्याचा प्रकार आहे. आताच उपवर्गणी करण्याचा प्रकार सुरू असून सुद्धा हे नवीन प्रकार समोर आलेला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे ते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही पत्रकारिता करतो आणि लोकांना खरी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की हा व्यक्ती खोटं सांगत आहे तर तुम्ही इथे स्वतः येऊन बघा आणि पहा की किती मूर्त्या तुटलेल्या आहेत, कोणती एक तरी मूर्ती तुटलेली मिळते का आणि एखाद्या तरी भंतेजीला काही मारहाण झाली का, तोडफोड झाली का, ते सहनिशा करा, नंतरच तुम्ही विश्वास ठेवा. कारण बुद्ध म्हणतात तर्कावर सगळं आधारित आहे, तर्क करा. मी बुद्ध नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. तुम्ही तर्कबुद्धीचा विकास करा. मी तर्कबुद्धीचा विकास केला म्हणून बुद्ध झालो. तुम्ही तुमच्या तर्कबुद्धीचा विकास करा. खरंच तुम्ही तर्कबुद्धीचा विकास करून इथे याल आणि इथली खरी माहिती, इथल्या जनतेची माहिती घ्याल अशी आशा बाळगतो. आणि तुमचं काय मत आहे ते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.